याविषयी बोलण्याकरता किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, काय वाटतं तुम्हाला आता ही परिस्थिती बघून? नाही, परिस्थिती ही आम्हाला तेव्हाही कळली होती. हम्म. कारण ज्या पद्धतीने त्यांचा विधान लोकसभेला 400 पार हा जो नारा होता, हळूहळू त्यांचा फारच धाडस वाढत चाललेलं आणि त्या धाडसाला कुठेतरी खीळ बसली आणि ती जास्त खीळ बसली ती महाराष्ट्रात. हम्म. त्यामुळे मग जसं आपण एक वाक्य ऐकलं होतं एकनाथ शिंदेचं, आपलं काय बोलायचं आणि निघून जायचं, हे करायचं नंतर बघू. म्हणजे इतका जनतेबद्दल असलेला निष्काळजीपणा आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी ठरवलं सरसकट, ही त्यांची वाक्य आहे, सरसकट पैसे आम्ही देणार, सरसकट पैसे देणार. फक्त त्यांना निवडणुका जिंकायच्याच होत्या, बाय हुक बाय क्रूक. मुळे सरसकटमध्ये आता भाऊ आले का कितीतरी तरुण पिढी आज बर्बाद झालीये या राजकारणामुळे. त्यांच्याकडे कुठलाही जॉब नाही, हम्म. ते कुठलाही याला मागायला गेले तर मिळत नाही. त्यामुळे होऊ शकतं ना. आणि आता त्या भावांचे तुम्ही वसूल करणार, बहिणींचे तर वसूल करतातच आहेत, बहिणींना काढूनच टाकतायत. लाखांनी बहिणींना बाहेर काढलं. अगदी. आणि मग मग हे तुमचं राजकारण कुठलं? हे संवेदनशील राजकारण, हे काम करणाऱ्या माणसाचं राजकारण. हम्म. तुम्ही रात्री 4ला झोपता की 10ला झोपता हे लोकांना माहिती नाही, पण जे देता ते कंटिन्यू द्या ना. अगदी. आणि त्याचं उत्तर पण एकदा यांनी दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी. रात्री 4-4 वाजेपर्यंत आम्ही कट कारस्थानं करत होतो. 4-4 रात्री 4-4 5-5 वाजेपर्यंत लोकांची कामं असतात. हम्म. हम्म. वेज बदलून जातो, कट कारस्थानं करतो. हे सरकार तत्परच आहे. हम्म. वेज बदलू. किशोरीताई, मुद्दा हा आहे, काय होतं, योजना जाहीर होते, त्यानंतर आता आपण फक्त या योजनेचं म्हणूया. ही योजना जाहीर झाली त्यानंतर या योजनेचा लाभ मिळेपर्यंत किंवा निवडणुका होईपर्यंत या योजनेत स्क्रुटिनी बिलकुल झाली नाही. त्यानंतर मात्र याच्यात स्क्रुटिनी होऊ लागली आणि अनेक त्रुटी या समोर येऊ लागल्या. आता जर आपण पाहिलं तर अनेक असे आहेत की जे बोगस लाभार्थी आहेत, त्यांना आता वगळण्यात येत आहे सुद्धा, काही आकडे सुद्धा समोर येत आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होणार का, हा मुद्दा मात्र अद्यापही प्रलंबित आहे. त्याविषयी मात्र कुणीच काही बोलत नाहीये. बोलू बोलू का? म्हणजे जे लाभार्थी पुरुष आहेत त्यांना काही पनिशमेंट होणार आहे का, त्यांच्यावर काही कारवाई नाही होणार आहे नाही, का? ऐका ऐका ऐका, बोगस लाभार्थी आहेत हम्म. तर 100% त्यांच्यावरती पनिशमेंट करतील. हम्म. त्यांचे पैसे काढून घेतील, त्यांच्याकडनं, म्हणजे त्यांना पनिशमेंट म्हणजे पैसे काढून घेणं. हम्म. पण मग बोगस मतदार आहेत आणि बोगस कसे मतदार आहेत ते जर प्रूफनी दाखवत आहेत, त्यांच्यावरती निवडणूक आयोगाला कोण सांगणार? आम्ही तर सांगतोय, पण सत्ताधारी म्हणून केंद्र किंवा महाराष्ट्र सांगणार आहे का? आणि कारवाई काय करणार? असा आमचा उलटाच सवाल आहे. अगदी. पण ताई, योजनेसंदर्भात मी म्हणतेय, या पुरुषांवर कारवाई होणं गरजेचं आहे ना. केवळ तुम्ही त्यांना या योजनेतून बाहेर काढून टाकणं हा काही मार्ग नाहीये. ती कारवाई होण्याच्या दृष्टीनं एक प्रभावी विरोधक म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तुम्ही आवाज उठवणार का? अहो, त्यांच्यावर कशाला कारवाई करतायत? योजना ज्या मंत्र्यांनी राबवली आणि ज्या मंत्र्याच्या हाताखाली जे अधिकारी राबले, त्यांना कळलं नाही का पुरुषांची नावं? त्यांच्यावर का करतात? त्यांनी भरले, गरीब आहेत, भरले. गरीबाच्या कळवळ्याचं सरकार आहे ना, भरले. पण मग गरीबाच्या कळवळ्याचं सरकार असं म्हणवतात, तर मग त्यांच्या अधिकाऱ्यांची पण काय मती कुठे गेली होती का? पुरुषाची नावं कळत नाहीत का? त्यांनी अनुसया वगैरे असं नाव लावलंय का? पुरुषांचीच नावं असतील ना. कसे पास झाले? काय करत होते अधिकारी? काय करत होते मंत्री महोदय? आम्ही खरं तर किशोरीताई अदिती तटकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण
अदितीताईंशी संपर्क होत नाहीये. अदितीताईंशी गरिबाची, शेतकऱ्याची दिवाळी नाही झाली तरी चालते, पण मंत्र मोदयांच्या दिवाळ्या जोरात झाल्या पाहिजे. अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. खरं तर लोकशाही मराठी सातत्याने या सगळ्या प्रश्नांची केवळ एकच बाजू मांडण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर मंत्री महोदया अदिती तटकरे यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करताय, त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. या सगळ्या मुद्द्यावर सरकारची बाजू काय आहे हा देखील मुद्दा आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, करतोय. पण अदिती तटकरे यांचा फोन लागत नाहीये, संपर्क होऊ शकत नाहीये, अदिती तटकरे यांचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे अर्थातच एक विरोधकांची नेमकी या सगळ्या मुद्द्यावर काय बाजू आहे ती आम्ही तुमच्या समोर मांडली. पण निश्चितच या सगळ्या मुद्द्यावर अदिती तटकरेंना देखील पुन्हा एकदा आम्ही संपर्क साधू, त्यांच्याकडून सुद्धा उत्तर घेऊ. उत्तर हे घेऊ की या सगळ्या मुद्द्यावर पुरुष लाभार्थी असल्याची आकडेवारी समोर आली, किती कोटींचा भुर्दंड सहन करावा लागतोय याचा आकडा समोर आला, पण कारवाई होणार का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या बोगस लाभार्थ्यांवर काय कारवाई केली जाते? बरं, या बोगस लाभार्थ्यांना ज्यांनी लाभ दिलाय त्या अधिकाऱ्यांना चाप बसवला जाणार आहे का? त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई केली जाणार आहे का? त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं जाणार आहे का? असे अनेक महत्त्वाचे मुद्दे यातून उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अदिती तटकरे यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.